नमस्कार मंडळी, मी वनिता. माझ्या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत आहे. आज मी इथे तिखट शेव बनवणार आहे. त्यासाठी मी 2 मोठे वाटे बेसन पीठ घेतलेलं आहे. तर आपल्याला त्यामध्ये सर्व जिन्नस घालून घ्यायचे आहेत. त्यासाठी मी दाखवते पुढे. इथे बघा, अर्धा चम्मच जिऱ्याची पावडर घेतली, 1 मोठा चम्मच लाल तिखट, इथे मी हिंग टाकते, थोडंसं हिंग टाकते. इथे ओवा घेतलाय. ओवा आपल्याला छान असा हातावर चोळून घ्यायचा आहे, तो घालून घ्यायचा. चवीपुरतं मीठ. छान असं हे सर्व एकत्र करून घ्यायचं. इथे मी अर्धा चमचा धण्याची पूड घेतलेली आहे आणि सर्व छान असं मिक्स करून घ्यायचं. मुलांना जर का मधल्या वेळेस काही खायचं असेल तर हे बनवायला अगदी सोपं आहे आणि झटपट होणारी शेव आहे. आपल्याला यामध्ये तांदळाचं पीठ नाही घालायचं आहे. तांदळाचं पीठ न घालता अगदी कुरकुरीत शेव होते. मी 1 मोठा चमचा तेल घालते, थंडच तेल आहे आणि तेल छान असं पिठाला चोळून घ्यायचं. इथे पाणी घेतले, थोडं पाणी घालून पीठ छान असं मळून घ्यायचं. इथे बघा, असं पीठ मळायचं. जास्त मी घट्ट नाही मळलेलं आहे. हे बघा, इतकं पातळ आहे पीठ. इथे बघा, पीठ आपलं छान असं तयार झालंय. हे बघा, इतकं नरम पीठ आहे. आता मी इथे हा साचा घेतलाय आणि तेल लावून छान असं ग्रीस केलेलं आहे. पीठ आता आपल्याला या साच्यामध्ये असं टाकून घ्यायचं आणि आतमध्ये ही शेवची मी प्लेट लावलेली आहे. इथे बघा, साच्यामध्ये मी पीठ सर्व भरून घेतलेलं आहे. तर चला पुढे आता आपण तळून घेऊया. इथे बघा, तेल ठेवले आणि तेल छान असं तापलेलं आहे. तर चला आता आपण शेव पाडून घेऊया. तेलामध्ये आपण शेव छान अशी पाडून घेऊया. आता आपण पलटी करून घेऊया आणि छान अशी शेव शिजवून घ्यायची. शेव काय पटकन शिजते. शेवला शिजायला वेळ नाही लागत. आता मी काढून घेते. इथे बघा, कशी मस्त अशी क्रिस्पी झाली शेव. बघा, छान असा आवाज येतोय. इथे बघा, जाडी शेव आपली छान अशी तयार झाली, अगदी मुलांना मधल्या वेळेस खाण्यासाठी. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि पटकन सबस्क्राईब करा.